जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाची पतितपावना, रमा रमना विश्वेशा. स्वामी समर्थाच्या या पवित्र श्लोकात त्यांच्या दैवी स्वरूपाची, करुणेची आणि सर्वव्यापी शक्तीची सुंदर स्तुती केलेली आहे. गरुडवाहना या शब्दातून स्वामीची विष्णू रूपाशी असलेली एकरूपता दर्शवली जाते. गरुडावर आरूढ होणारा जो परमेश्वर आहे तोच स्वामी समर्थाच्या रूपाने आपल्या भक्तांच्या जीवनात प्रकट होतो. कमललोचना म्हणजे ज्यांचे नेत्र कमलासारखे कोमल, शांत आणि निर्मल आहेत, अशा त्या स्वामीच्या दर्शनाने भक्ताचे मन प्रसन्न होते आणि त्यांच्या दुःखांचा नाश होतो. पतितपावना हा शब्द स्वामीच्या करुणामय स्वभावाचे प्रतीक आहे. जे लोक जीवनात चुका करतात, मार्गभ्रष्ट होतात किंवा संकटात सापडतात, त्यांना योग्य मार्गावर आणण्याचे आणि त्यांच्या पापांचे शालन करण्याचे सामर्थ्य स्वामी समर्थामध्ये आहे. स्वामी कोणालाही दूर लोटत नाहीत. ते प्रत्येकाला प्रेमाने स्वीकारतात आणि त्यांना नवी दिशा देतात. रमारमना म्हणजे लक्ष्मीपती, समृद्धी, सुख आणि शांततेचे अधिष्ठान असलेले. स्वामी समर्थ केवळ आध्यात्मिक मार्गदर्शक नाहीत, तर भक्तांच्या सांसारिक जीवनातही धैर्य, आनंद आणि समाधान निर्माण करतात. विश्वेशा या शब्दातून त्यांच्या सर्वव्यापी अस्तित्वाची जाणीव होते. ते संपूर्ण विश्वाचे स्वामी आहेत. प्रत्येक जीवात आणि प्रत्येक घटकात त्यांचे अस्तित्व आहे. हा श्लोक आपल्याला शिकवतो की स्वामी समर्थावर पूर्ण विश्वास ठेवून नम्रतेने आणि श्रद्धेने त्यांची उपासना केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात. त्यांच्या कृपेने मनाला शांती, बुद्धीला धैर्य आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. स्वामी समर्थ हे केवळ एक दैवत नाहीत, तर ते आपल्या जीवनातील आधारस्तंभ आहेत, जे प्रत्यक्षाने आपल्या सोबत आहेत.